जो वशिष्ठ कछ हृदय बिचारा, जो वशिष्ठ कछ हृदय बिचारा, सकल काजुबा सिद्ध तुम्हारा, यह भी बाट देहु नृप जाई, जथा जोग दही बाग बनाई। तब अदृश्य भये पावक, सकल सभय समुझाई, परमानंद मगन नृप हर्षन हृदय समाई। अशा प्रकारे दशरथाचा पुत्रकामेष्टी यज्ञ संपन्न झाला। नवमी तिथी मधुमास पुनीता, नवमी तिथी मधुमास पुनीता, शुक्ल पक्ष अभिजित हरिप्रीता। नवमी तिथी मधुमास पुनीता, शुक्ल पक्ष अभिजित हरिप्रीता, मध्य दिवस अति शीतन घामा, पावन काल लोक विश्रामा। पायस सेवन केल्यानंतर यथाकाल अयोध्येच्या राण्या गर्भवती झाल्या। अयोध्येत सुख आले। त्यानंतर एक दिवस योग, लग्न, गृह, वार आणि तिथी सर्वच अनुकूल बनले। चैत्राचा पवित्र महिना होता। नवमी तिथी होती। शुक्ल पक्ष आणि भगवंतांचा पवित्र अभिजित मुहूर्त होता। शुक्ल पक्ष अभिजित हरिप्रीता। त्या दिवशी सूर्यही रथासह थोडा थांबला। मास दिवस कर दिवस भा, मरमन जानई कोई। मास दिवस कर दिवस भा, मरमन जानई कोई, रथ समेत रवि थाकेऊ, निसा कवन बुधी होई। निसा कवन विधी होई। कारण दिनांच्यावर दया करणारे कौसल्याचे हितकारी बाळ प्रकट झाले। मुनिमनहारी असे अद्भुत रूप पाहून मातेला आनंद झाला। बाळाचे शरीर नेत्रांना सुखद आणि मेघासारखे सावळे होते। कौसल्याला क्षणभर त्याच्या 4 हातात आयुध दिसली। त्याचे नेत्र विशाल होते। असे सुंदर बाळ जन्माला आले। भय प्रगट कृपाला, भय प्रगट कृपाला, दीन दयाला, कौसल्या हितकारी, हर्षित महतारी, मुनिमनहारी, अद्भुत रूप विचारी। लोचन अभिरामा, तनुघन श्यामा, निज आयुध भुजचारी, भूषण वनमाला, नयन पिसाला, शोभा सिंधू खरारी। वसिष्ठांनी बाळाचे नाव ठेवले। ते म्हणाले, जो सुखधाम राम अस नामा, जो सुखधाम राम अस नामा, अखिल लोकदायक विश्रामा। राम आनंद सिंधू सुखरासी, सी करते त्रैलोक सुपासी। भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मण अशी होणाऱ्या रामाच्या भावांचीही नावे ठेवली। त्यांचेही यथाकाल जन्म झाले। तरीही अयोध्येतील हर्षित जहत धाई दासी, आनंद मगन सकल पुरवासी राम जन्माचे गीतच गात होते। राम जन्म लाग सखी, राम जन्मला, राम जन्म लाग सखी, राम जन्मला। एहि विधि शिशु विनोद प्रभु कीना, एहि विधि शिशु विनोद प्रभु कीना, सकल नगर बा सिन सुख दीना। एहि विधि शिशु विनोद प्रभु कीना, सकल नगर बा सिन सुख दीना। लय उछंग कब हुक हल रावै, लय उछंग कब हुक हल रावै, कबहु पालने घाली झुलावै। राम दिसामासाने वाढू लागला। बालक्रीडा करून नगरवासियांना आनंद देऊ लागला। कौसल्या माता तर कधी कधी त्याला मांडीवर घेऊन हलवीत डोलवीत असे, तर कधी पाळण्यात झोपवून झोके देत असे। कबहु पालने घाली झुलावै। कौसल्या रामाच्या प्रेमात अशी बुडून जाई की दिवस रात्र कधी आले कधी गेले याचे तिला भान नसे। रामाच्या स्नेहामुळे माता त्याच्या बाललीलांचे गायन करायची। प्रेम मगन कौसल्या, प्रेम मगन कौसल्या, निसिदिन जात न जान। प्रेम मगन कौसल्या, निसिदिन जात न जान। राम सनई बसमाता, बालचरित करी गान। सावळाग रामचंद्र माझ्या मांडीवर राहतो, अष्टगंधाचा सुवास निळ्या कमळांना येतो। अशा प्रकारे माता पित्यांकडून आनंद मगन सकल पुरवासींच्या कडून राम लक्ष्मण आपले लाड करून घेत घेत मोठे झाले। भय कुमार जबही सब भ्राता, भय कुमार जब ही सब भ्राता, दीन जनेऊ गुरु पितु माता। गुरुगृही गए पढ़न रघुराई, अल्पकाल विद्या सब आई। राम लक्ष्मणादी सर्व भाऊ कुमारावस्थेत आले। त्यांचा यज्ञोपवीत संस्कार झाला आणि गुरुगृही जाऊन त्यांनी सर्व विद्या आत्मसात केल्या। ते 4ही भाऊ विद्या, विनय, गुण व शील यामध्ये मोठे निपुण होते। त्यांच्या हाती धनुष्यबाण शोभत असे। करतल बाण धनुष अति सोहा, करतल बाण धनुष अति सोहा, देखत रूप चराचर मोहा। जिन भी तिन भी रही सब भाई, थकित होई सब लोक लुगाई। लुगाई म्हणजे स्त्रिया,
थकित होई सब लोक लुगाई. त्यांच्याकडे पाहून स्त्री पुरुष थक्क होऊन जाऊ लागले. आणि एक दिवस गाधीपुत्र विश्वामित्र अयोध्येला दशरथाच्या दरबारात आले. राजाने त्यांचं यथोचित स्वागत केले आणि विचारले, कही कारण आगमन तुम्हारा, का आलाय तुम्ही? कही कारण आगमन तुम्हारा, कभू सो करत न लाव उबारा. तेव्हा मुनी काय म्हणाले, असुर समूह सताव ही मोही, असुरांचा समूह मला सतावतोय. असुर समूह सताव ही मोही, मैं जाचन अयौ नृप तोही. अनुज समेत देहु रघुनाथा, अनुज समेत देहु रघुनाथा, निसिचर बध में होय सनाथा. अनुज समेत देहु रघुनाथा म्हणजे ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तोच सर्वथा. अनुज समेत देहु रघुनाथा.